नाशिक शहर आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट 2ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते। त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून 23 मार्च रोजी सापळा रचून इसम पियुष नितीन दोंदे वय वर्ष 20 राहणार शास्त्रीनगर गोरेवाडी नाशिक रोड येथे ताब्यात घेतले असता तो एक देशी बनावटीचे पिस्तल व एक जिवंत काडतूस बाळगताना मिळून आला। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 25,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे, विशाल कुवर, समाधान वाने, महेश खांडबहाले, संजय पोटिंदे, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, सुनील आहेर, प्रकाश महाजन, संजय सानप, पोलीस अंमलदार तेजस मते अशांनी केले आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।